ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव। आज महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे। या व्याख्यानासाठी ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि सुप्रसिद्ध लेखक आदरणीय प्रमोद शहा सर हे आपणाला लाभलेले आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख सर हे आपल्याला लाभलेले आहेत। तसेच प्राध्यापक डॉक्टर मारुती लोंढे सर आणि प्राध्यापक डॉक्टर दयानंद हाके सर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मी सर्वप्रथम शब्दस्मरणाने स्वागत करते। अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मारुती लोंढे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रस्तावित करावे। शिक्षणाच्या क्षितिजावर बुद्धी वैभवाने तळपणारा ज्ञानसूर्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या विचारातून साकार झालेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव आज या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आज मार्गदर्शनपर व्याख्यान या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहे। या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अर्थतज्ञ उपप्राचार्य प्राध्यापक प्रमोद शहा सर या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय संदीप देशमुख सर या ठिकाणी लाभलेले आहेत। त्याचबरोबर IPSC कोऑर्डिनेटर मंगेश भोसले सर, त्याचबरोबर डॉक्टर दत्ता कदम, प्राध्यापक डॉक्टर हाके सर, डॉक्टर धाने सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र हो। आज अर्थशास्त्र विभागाच्या वतीने अर्थव्यवस्थेसमोरील असणारी आव्हाने या विषयावर आज आपण व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे। या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी जवळपास 45 वर्ष अर्थशास्त्र शिकवण्याचं काम केलेलं आहे, माझ्यासारखे अनेक विद्यार्थी त्यांचे प्राध्यापक झालेले आहेत। सरांचा 45 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे। सरांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत। बघा, आज जर पाहिलं तर सोन्याच्या किमती आपण वाढताना पाहतोय। सोन्याच्या किमती का वाढतायत हे सर्वसामान्य लोकांना नाही कळत आहे, परंतु अर्थशास्त्राचा जो विद्यार्थी आहे, अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याला मात्र सोनं का मागतंय, किती मागणार आहे आणि कधी ते कमी होणार आहे हे मात्र त्या ठिकाणी अंदाज आपण बांधू शकतो। मग आपल्या जर अर्थव्यवस्थेचा आपण विचार केला तर अर्थव्यवस्था ही जगामध्ये GDPच्या बाबतीमध्ये, राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये कितव्या क्रमांकाला आहे तर ती 4थ्या क्रमांकाला आहे। पहिला आहे अमेरिका, दुसरा चीन आहे, तिसरा जर्मनी आहे आणि 4था भारत आहे। जर्मनी आणि भारताच्या मध्ये जास्त काही अंतर नाहीये, म्हणजे थोड्याच दिवसामध्ये आपण 3 नंबरला जाणार आहोत। म्हणजे बऱ्यापैकी आपण विकास केलेला आहे, परंतु जगामध्ये भारत हा 1 नंबरचा देश आहे। कशाच्या बाबतीमध्ये? लोकसंख्येच्या बाबतीमध्ये, बरोबर। म्हणजे जर आपल्याला विकास साधायचा असेल तर अनेक अडथळे सुद्धा आपल्याला आहेत। जर लोकसंख्या वाढली तर दारिद्र्य वाढतं, दारिद्र्य वाढलं तर त्या ठिकाणी देशाचा विकास होत नाही। मग अशा समस्या कोणकोणत्या आहेत की ज्या आपल्या अर्थव्यवस्थेला विकास होण्यापासून त्या ठिकाणी थांबवत आहेत, याच्यावर विवेचन करण्यासाठी आज अर्थतज्ञ प्राध्यापक प्रमोद शहा सर या ठिकाणी लाभलेले आहेत। त्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो। त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख सर या ठिकाणी आम्हाला वारंवार प्रेरणा देत असतात आणि नवीन उपक्रम त्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये, कारण का नवीन आणि तरुण प्राचार्य असले की असले उपक्रम त्या ठिकाणी होत असतात आणि बऱ्यापैकी नाविन्यपूर्ण उपक्रम जे आहेत ते आमच्या महाविद्यालयामध्ये होतात। त्याचबरोबर IPSC कोऑर्डिनेटर मंगेश भोसले सर, दत्ता कदम सर या ठिकाणी सर्वांचं मी या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो। आणि मी सरांच्या बद्दल 1-2 मिनिटं सांगतो की सरांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत महाराष्ट्रामध्ये। आम्ही तर सरांच्या पुस्तकाचा अभ्यास करून पास झालो। BA FY SY TY MA फर्स्ट इयर सेकंड इयर सर मला शिकवायला होते आणि सरांच्यामुळेच मी आज या ठिकाणी प्राध्यापक आहे। असे अनेक विद्यार्थी सरांनी घडवलेले आहेत। त्यांचं आज या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन लाभतंय। म्हणजे मी तर म्हणेन की पंचवटीतल्या घरासमोर असलेल्या तुळशी वनाच्या शेजारी
उभं राहण्याचं सद्भाग्य आज या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सुद्धा मिळतंय. मला वाटतंय 2007 पासून सरांचं व्याख्यान मी ऐकलेलं नाही, आज ऐकायला मिळणार आहे. मी सर्व मान्यवरांचं आणि विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. माझ्या मार्गदर्शनाला सुरुवात करत आहे. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर संदीपजी देशमुखजी, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर लोंढेजी, डॉक्टर दयानंद हाकेजी, डॉक्टर कदम सर, उपस्थित इतर सद्ग्रस्तांनो आणि उद्याचा भारत विकसित करण्याची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्या माझ्या तरुण मित्रांनो, आज मी तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेपुढची आव्हाने याच्या संदर्भात थोडीफार चर्चा करणार आहे. घाबरण्याचं कारण नाही, कारण विद्यार्थ्यांची बसण्याची कॅपॅसिटी 45 मिनिट असते हे मला चांगलं माहीत आहे. त्यामुळे मी त्यापेक्षा जास्त वेळ घेणार नाही. मी जी मतं मांडणार आहे, मी जे विचार मांडणार आहे त्याशी सर्वजण सहमत व्हावंच अशी माझी अपेक्षा नाही आणि माझा असा आग्रहही नाही. ही माझी मतं आहेत. मला जे वाटतंय, मला जे अनुभव आलेले आहेत त्यामधून मी काही विचार मांडण्याचा इथे प्रयत्न करतो. आता 1-2 वाक्यांनी इथे सांगितलं की लोकसंख्या, लगे मुलांनी रिस्पॉन्स दिला, लोकसंख्या हा भारतातला पहिला नंबरचा देश आहे लोकसंख्येच्या वाढीच्या संदर्भात, आणि तेच आमच्या देशापुढचं बेसिक आव्हान आहे, मूलभूत आव्हान आहे की लोकसंख्येमध्ये होणारी जी वाढ आहे ही एवढी प्रचंड आहे की त्या वाढीमुळे आपण करत असलेले जे प्रयत्न आहेत ते अपुरे पडतायत. की आज आपण पाहतो की चीन 1 नंबरला होता, आता आपण 1 नंबरला गेलो आहोत. इतर बाबतीत जाण्याऐवजी आपण लोकसंख्येमध्ये नंबर मारला. त्याचा परिणाम आमच्या अर्थव्यवस्थेवर झालेला आहे. त्यामुळे ही लोकसंख्या कशी रोखता येईल हे आमच्या समोरचं पहिलं महत्वाचं आव्हान आहे. कारण यामधूनच अनेक प्रश्न निर्माण होतात की माझी तर अशी ठाम धारणा आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेला अडथळा निर्माण करणारे 4 प्रमुख घटक आहेत. त्याला मी 4P असं नेहमी उल्लेख करतो. 4P. P म्हणजे पॉप्युलेशन, पोल्युशन, पॉवर्टी आणि शेवटचं आहे आपले पॉलिटिशियन जे आहेत ते. क्वचित हे काही लोकांना मान्य होणार नाही, पण मी त्याचा उल्लेख करणार आहे की आमच्या देशातल्या लोकसंख्येमुळेच पोल्युशन, बरोबर आहे, लोकसंख्या वाढल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बदलला, लोकसंख्या वाढल्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण वाढलं, लोकसंख्या वाढल्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं, लोकसंख्या वाढीमुळे नीतिमत्ता नष्ट झाली. मी विद्यार्थ्यांना नेहमी वर्गात उदाहरण देत होतो की आपल्याकडे ग्रामीण भागात एसटी मध्ये खिसा कापला जाणं हा कधीतरीच घडणारा प्रसंग आहे, पण मुंबईमधल्या लोकलमध्ये दररोजच खिसे कापले जातात, कारण तिथे गर्दी आहे. जिथे गर्दी असते तिथे गुन्हेगारी असते. त्याचे तुम्हाला पटणारं उदाहरण देतो की इंग्रजीच्या तासाला वर्गात गर्दी असते. का असते मला माहित नाही, पण इंग्रजीच्या तासाला गर्दी असल्यामुळे मुलं थोडासा गोंधळ करण्याचा प्रयत्न करतात. पण अर्थशास्त्राच्या तासाला थोडेच विद्यार्थी असतात, त्यामुळे गोंधळ करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे जिथे गर्दी आहे तिथे गोंधळ आहे, जिथे गर्दी आहे तिथे नैतिकता जी आहे ती कमी होण्याची संख्या जास्त आहे, आणि तेच आमच्या देशात घडत आहे. आज आम्ही जे सगळीकडे पाहतो आहोत, महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, हा जो गोंधळ आहे हा लोकसंख्येच्या वाढीचा परिणाम आहे. आमच्या देशातली वाढत जाणारी जी लोकसंख्या आहे त्यामुळे घराचा प्रश्न निर्माण होतोय, रस्त्यांचा प्रश्न निर्माण होतोय, दळणवळणाचा प्रश्न निर्माण होतोय, वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतोय, पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. आज 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळून सुद्धा काही ठिकाणी अजूनही पाणी वाहावं लागतंय. याच्यापेक्षा वाईट गोष्ट असू शकत नाही.
या सगळ्याचं कारण आहे लोकसंख्येमध्ये होणारी अतिरिक्त वाढ. आमचे राजकारणातले लोक, पॉलिटिशियन असं मी म्हटलंय तिथं, हे राजकारणातले लोक आज गैरफायदा का घेत आहेत? तर आपली गर्दीमुळे वाढणाऱ्या गरजा आणि त्या गरजांची पूर्तता कुठल्याही मार्गाने करण्याची त्यांची असणारी तयारी, यामधून देशाच्या विकासाला धोका आहे. आणि दारिद्र्य तर आहेच, की अजूनही जवळजवळ 25% लोकसंख्या हे दारिद्र्य रेषेच्या खाली आहे. मित्रांनो, भाकरीची भूक ही सर्वात तीव्र असते. सर्वात वाईट गोष्ट कोणती असेल तर भाकरीची भूक. आमचे मित्र प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर राजेंद्र दास यांना मी नेहमी म्हणत असतो की भाकरीची कविता करता आली पाहिजे. इतर कविता तुम्ही करू शकता, पण भाकरीची कविता करणं फार अवघड आहे. त्यासाठी फार कष्ट करावे लागतात आणि दारिद्र्य खाली असणारे जे लोक आहेत त्यांना ही भूक जी आहे ती दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे आणि त्यामधून क्रांती होण्याचा धोका आहे. एक दिवस देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि ती चिन्ह आता तुम्हाला सध्या दिसत आहेत. की फ्रान्समध्ये जी राज्यक्रांती झाली 14वा 15वा 16 लुई, त्याचं कारण हेच होतं, लोकांना ब्रेड मिळत नव्हतं, भाकरी मिळत नव्हती, म्हणून क्रांती झाली. आणि आपल्या देशामध्ये सुद्धा ती अवस्था येऊ शकेल जर तुम्ही बेजबाबदारपणे वागत असाल तर. जर तुम्ही जबाबदारीने वागला, तुम्ही तरुण मंडळी विशेषतः जर खरोखरच हे आव्हान पेललं तरच आमच्या देशाला विकसित अर्थव्यवस्थेकडे नेता येणे शक्य होईल, अन्यथा हे शक्य होणार नाही. त्यानंतर मला आणखीन एका गोष्टीचा इथं उल्लेख करायचा आहे की आम्ही अगदीच विकास केला नाही असं काही मी म्हणणार नाही. विकास आहे, पण आमचा जो विकास आहे तो समुद्राकाठी जी वाळू असते त्याच्यावर जे आपण अक्षर लिहितो ती एखादी लाट आली की पुसून जातात, तशी आमची अवस्था आहे. लोकांची वाढती मागणी, वाढते संख्या, यामुळे ही विकासाची जी अक्षर आहेत ती पुसून चाललेली आहेत. ती पुसू नयेत याची जबाबदारी आपण घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून या ठिकाणी पहिलं महत्वाचं आव्हान कोणतं असेल तर आम्ही आमच्या देशाची लोकसंख्या विचारपूर्वक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमच्या कुटुंबाची संख्यात्मक वाढ होण्यापेक्षा गुणात्मक वाढ कशी होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की बऱ्याच वेळा मी आता म्हणतो की आर्थिक विषमता आमच्या देशातली कमी होत चालली नाही. त्याचं कारण सांगतो मी. गरिबांची गरिबी कमी होत चालली आहे, मान्य आहे. पूर्वी 40% लोकसंख्या दारिद्र्य रेषेच्या खाली होती, आता 25% झाली. पण दारिद्र्याची म्हणजे गरिबीची संख्या कमी होत असताना श्रीमंताची श्रीमंत होण्याची संख्या खूप वाढत चालली. त्यामुळे यातलं अंतर जे आहे ते खूप वाढलं. गरीब आणि श्रीमंत यांच्यातलं जे अंतर आहे ते खूप वाढत चाललेलं आहे. आणि मग दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की आमचे नेते काय करतात, हेलिकॉप्टरमधून मस्का स्लाईड खात खात दुष्काळ बघत असतात. वारे वा, खूप भीषण दुष्काळ आहे. हे आरामात बसलेले असतात, मस्का स्लाईस खात असतात, ब्रेडला लोणी वगैरे भरपूर लागण्याचं चाललेलं असतं काम, आणि हे दुष्काळ बघत असतात. असा दुष्काळ तुम्हाला कळणार नाही. त्यासाठी तुम्हाला जमिनीवर आलं पाहिजे. तुम्ही जमिनीवर या, मग लोक कोणत्या अवस्थेत आहेत याची तुम्हाला जाणीव होईल. त्यासाठी आपण आर्थिक विषमतेची तीव्रता जी आहे ती कमी कशी होईल हे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, किंवा हे आव्हान आपण या ठिकाणी स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चौथा महत्वाचा घटक इथं मी सांगणार आहे, तो म्हणजे सगळ्यांचा अनुभव आपण घेतो, भाववाढ. भारतामध्ये होणारी जी भाववाढ आहे ही भाववाढ एवढी प्रचंड आहे की सर्वसामान्य लोक त्यामुळे होतो निघतात. आणि विशेषतः अत्यावश्यक वस्तू, सोन्याचे भाव जास्त वाढले तर आमचं काही बिघडणार नाही, पण अत्यावश्यक वस्तू ज्या आहेत, समजा गॅस आहे, रॉकेल आहे किंवा अन्नधान्य आहे, यांच्या किमती जर प्रचंड प्रमाणात वाढत चालल्या तर सर्वसामान्य लोकांचा राहणीमानाचा दर्जा हा घसरत जातो. त्यांचं वास्तव वेतन जे आहे, वास्तव उत्पन्न जे आहे ते कमी होत जातं आणि त्यामुळे त्यांना अत्यावश्यक गरजांची पूर्तता करता येत नाही.
जेव्हा किमती वाढतात तेव्हा फक्त व्यक्तीच्या जीवनावरच परिणाम होतो असं नाही, देशाच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. किमती वाढण्यामुळे सार्वजनिक खर्चामध्ये प्रचंड वाढ होते. तुम्ही वर्तमानपत्र जर वाचत असाल, कारण हल्ली खूप कमी मुलं ते वाचतात, तर त्यामध्ये आपण पाहतो या प्रोजेक्टचा खर्च 500 कोटीवरून 800 कोटी झाला, कारण भाववाढ झाली. हे खर्च जर वाढत चालले तर आमचा सार्वजनिक खर्च प्रचंड प्रमाणात वाढत जाईल. आमची जी तूट आहे ही तूट वाढत जाईल आणि त्यामुळे सार्वजनिक कर्जाचं प्रमाण वाढून देशाचं अस्तित्व अस्मिता धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्याचाही विचार इथं आपण केला पाहिजे. तर जेव्हा महागाई वाढते तेव्हा सगळ्या प्राध्यापकांना, सरकारी नोकऱ्यांना माहिती की महागाई भत्ता वाढतो, कारण आमची स्टाफ रूममधली चर्चा असते 3% अजून दिले नाही कसं काय. म्हणजे महागाई वाढली की पगार वाढतात, पगार वाढला की सरकारचा खर्च वाढला, सरकारचा खर्च वाढला की मग उत्पन्न वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. खर्च भागवायचं कुठून? कारण कर्ज तर तुम्हाला किती देणार लोक? एकदा, दोनदा, तीनदा. आंतरराष्ट्रीय संस्था तुम्हाला किती कर्ज देणार? जागतिक बँक जी आहे, वर्ल्ड बँक मध्ये कर्ज घेणारा भारत सध्या पहिला 1 नंबरला आहे. ही काही घोषणेची गोष्ट नाही, हे कर्ज घेण्यामध्ये आपला पहिला नंबर. आणि जर कर्जाचं प्रमाण वाढलं तर ते कर्ज फेडण्यासाठी आम्हाला कराचं प्रमाण वाढवावं लागतं. सामान्य लोकांवर कर बसवतात, मग आम्हाला कर द्यावा लागतो. शासकीय नोकऱ्यांतर कंपल्सरी कर द्यावाच लागतो, कटच करतात ते. इतर मंडळी थोडे चुकवाचुकी करू शकतात, पण शासकीय नोकरांना चुकवाचुकी करता येत नाही. जे त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. म्हणजे किमतीमध्ये होणारी ही जी वाढ आहे ही सर्वसामान्य लोकांबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेवर, सरकारच्या अर्थव्यवस्थेवर, सरकारच्या खर्चावर, सार्वजनिक खर्चावर परिणाम करत असते. आणि जसजशी महागाई वाढेल, किमती वाढतील, लोकसंख्या वाढेल, तसा प्रशासकीय खर्च आता वाढत चाललाय. तुम्हाला माहित नसेल की आमदार खासदारांचे यांचे बंगले, नवीन सरकार आले की ह्या बंगल्याला 10 कोटी, त्या बंगला 50 कोटी, त्याला 100 कोटी चालू असतं खर्च करण्याचं प्रमाण. आणि हे वाढते खर्च जे आहेत किंवा सर्वसामान्य सेवा पुरवण्यासाठी वाढणारे खर्च आता खूप झालेत. पाणी पुरवठा करण्यासाठी खर्च, वीज पुरवठा करण्यासाठी खर्च, तरी मधोमध वीज जातेच, त्यासाठी आलेला खर्च, किंवा रस्ते तयार करण्यासाठी आलेला खर्च. कारण वाहनांची संख्या एवढी वाढली आहे, लोकांची संख्या एवढी वाढली आहे की पूर्वी तयार केलेले रस्ते आता पुरत नाहीत. मग 4 पदरी, 8 पदरी, 10 पदरी रस्ते आम्हाला तयार करावे लागतात. त्यामधून सरकारचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि याचा आमच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. कारण अनुत्पादक कार्यासाठी जास्त खर्च केला जातोय. म्हणजे आमचा विकास करण्यासाठी जो खर्च करायला हवा आहे तो खर्च जर अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठीच होत असेल तर देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रगतीमध्ये निश्चितच अडथळे निर्माण होणार आहेत. म्हणून त्याचा सुद्धा आपण गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. तर तुमच्याशी संबंधित मुद्दा आहे की तरुणांनो जागृत व्हा. बेकारीच्या प्रमाणामध्ये प्रचंड वाढ होत आहे. तुम्हाला घाबरवणं हा माझा हेतू नाही. वस्तुस्थितीकडे आम्हाला डोळेझाक करता येणार नाही. शारीरिक कष्ट करणारे श्रमिक मिळत नाहीत, पण सुशिक्षित बेकारांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. आणि त्यामध्ये शासनाची काही काही धोरणं अशी आहेत की ज्या धोरणामुळे या प्रकारच्या गोष्टींना अधिक प्रोत्साहन मिळत आहे. त्याचं एक उदाहरण मी इथे सांगतो की सध्या शासनाने ठेकेदारी पद्धती सुरू केली आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामगार भरती. तरुणांना विचार करा, तुम्ही एवढे शिकलेला आहात, कष्ट केलेला आहे, अभ्यास केलेला आहे, मी कॉप्या करत नाही मला माहित आहे, एवढा अभ्यास करून सुद्धा तुम्ही चांगली डिग्री घेतली तर तुम्हाला नोकरी नाही. नोकरी मिळालीच तर ती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने तुम्हाला 1 वर्षच काम, पुन्हा सुट्टी, पुन्हा घेतील का नाही सांगता येत नाही. म्हणजे तुम्हाला पेन्शनचा फायदा नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही, मेडिकल नाही, रजा नाही, काहीच नाही. म्हणजे तुमच्या डोक्यावर कायम टांगती तलवार आहेच शासनाची.
अशा वेळी तुम्ही कार्यक्षमपणे काम करणार तरी कसं? तुम्हाला कार्यक्षमपणे काम करता येणं शक्य नाही. जे शासनाचं हे जे धोरण आहे, परवा त्यासाठी सर्व औद्योगिक क्षेत्रातल्या कामगारांचा संप झाला, पण त्या संपाचं सुद्धा कोणी फारशी दखल घेतलेली दिसली नाही. म्हणजे ही जी ठेकेदारी पद्धती आहे त्यामधून आजचा जो सुशिक्षित तरुण आहे त्यांच्यावर फार मोठं संकट किंवा फार मोठी अनिश्चितता येण्याचा धोका आहे. हा धोका तरुणांनी विचारात घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण पावलं टाकली पाहिजेत असं मला इथे स्पष्टपणे वाटतं. त्यानंतर आपण नेहमीच हायस्कूलमध्ये शिकवतो की अगदी 5वी पासून की भारत हा कृषीप्रधान देश आहे. आम्ही शिकवतो की 70% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, 50% राष्ट्रीय उत्पन्न शेतीमधून येतं. पण या शेती व्यवसायाकडे होणारं जे दुर्लक्ष आहे त्या क्षम्य. यामध्ये शेतमालाच्या किमती, आज सोन्याच्या किमती किती पटीने वाढल्या आणि अन्नधान्याच्या किमती किती पटीने वाढल्या याची तुलना करा. ज्वारीचा भाव 30 रुपयावरून 40 रुपये झाला, सोन्याचा भाव 10,000वरून 1.5 लाख झाला. म्हणजे शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे त्याला फारसा भाव मिळत नाही. तो बाजारामध्ये आल्यानंतर त्याला तो विकावाच लागतो. साठवणूक करता येणं शक्य नाही. साठवणूक करण्या एवढ्या सोयी आमच्या देशामध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे तो माल येईल त्या किमतीला विकावा लागतो. म्हणजे एकीकडे नको असणाऱ्या चैनीच्या वस्तूंच्या किमती प्रचंड वाढत आहेत, दुसरीकडे शेतमालाच्या किमती कमी होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे. हा सुद्धा आमच्या देशापुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे. हे आमच्याकडे आव्हान आहे की आमचा शेतकरी जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने देशाचा विकास झाला असं आम्हाला म्हणता येणार नाही. पुढे मी त्याच्यावर थोडंसं बोलणार आहे. पण सध्या मला एवढंच सांगायचं आहे की शेती व्यवसायाकडे सुद्धा दुर्लक्ष जे झालेलं आहे त्याचाही विचार या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आता मी वर थोडंसं बोललो की सार्वजनिक खर्चामध्ये होणारी जी वाढ आहे ती सुद्धा चिंताजनक आहे. की नेत्यांच्या संरक्षणावर आपण किती खर्च करतो हे जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर थक्क व्हाल. पंतप्रधानांचा एक दौरा जरी झाला तर कोटीमध्ये खर्च आहे त्याचा, बाकीच्यांचे खर्च वेगळे. हा जो खर्च आहे संरक्षणावर, म्हणजे या लोकांचं संरक्षण करण्याची आवश्यकता आता वाटते. पूर्वी संरक्षणावर एवढा खर्च करावा लागत नव्हता, पण हा संरक्षणावरचा खर्च एवढा प्रचंड आहे की त्यामुळे आम्हाला विकास कामासाठी पैसेच नाही आहेत. विकास करण्यासाठी पैसे तर पाहिजे. त्यामुळे अशा स्वरूपाचे जे खर्च आहेत ते खर्च या ठिकाणी कमी केल्याशिवाय आम्हाला पुरेसा निधी उपलब्ध होऊ शकणार नाही. तो उपलब्ध करून देणं हा सुद्धा आमच्या दृष्टीने या ठिकाणी एक काळजीचा विषय आहे किंवा चिंतेचा विषय असं मला म्हणावं लागेल. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा की जे आपल्याला फारसा माहीत नाही तो म्हणजे भारताची अनौपचारिक अर्थव्यवस्था, अनऑथराइज्ड सेक्टर जो आहे, ही जो लिगल नाही, औपचारिक नाही आहे. उदाहरणार्थ रस्त्यावर विक्री करणारे कामगार, जे दुकानं मांडतात ते काम करतात, शेतामध्ये काम करणारे कामगार की ज्यांची कुठे नोंद नाही, जिथं नोंदच नाही तिथं शोषणाचं प्रमाण नक्कीच जास्त असतं. आणि तीच गोष्ट आमच्याकडे घडते. हातगाडीवाले असतील, रस्त्यावर विक्री करणारे असतील, शेतमजूर असतील, हॉटेलमध्ये लहान लहान मुलं काम करतात. हा सगळा असंघटित सेक्टर आहे की जो सेक्टर शासनाच्या आवाक्यामध्ये, कायद्याच्या चौकटीमध्ये येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी काय करावं अशा स्वरूपाच्या फारशा योजना, फारशा म्हणतोय मी, काही आहेत. आता बालमजुरी वगैरे कायदे झालेले आहेत, पण जेवढ्या योजना व्हायला पाहिजेत तेवढ्या योजना अद्याप झालेल्या आम्हाला दिसत नाहीत. याशिवाय एका सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे आता मला लक्ष केंद्रित करायचं की आमच्या विकासाची प्रक्रिया सुरू आहे. आमचा समावेश विकसनशील देशामध्ये आहे. अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहात तुम्ही. अल्पविकसित, विकसनशील आणि विकसित हे 3 टप्पे आपल्याला समजतात. तर आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत
आपली अर्थव्यवस्था सध्या विकसनशील आहे, विकसित नाही. मग ही जी अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये एक प्रकारचा असमतोल असलेला आम्हाला दिसतो, इम्बॅलन्स. रथाची दोन्ही चाकं जर सारखीच असतील तरच रथ सुरळीत चालेल, नाहीतर एक चाक मोठं एक चाक लहान, नाही, रथ नाही चालणार. तशी आमची अर्थव्यवस्था आहे. ग्रामीण आणि शहरी, ग्रामीण भागाचा विकास होत नाहीये, शहरांचा विकास होतोय. शहरामध्ये स्मार्ट सिटी अमुक तमुक सगळं चालू आहे, पण ग्रामीण भागाचं काय? म्हणजे फक्त शहरांचा विकास झाला म्हणजे देशाचा विकास झाला असं आम्हाला म्हणता येणार नाही. फक्त शहरांचा विकास झाला म्हणजे ग्रामीण भागाचा विकास झाला असं नाही. तसंच फक्त उद्योगांचा विकास झाला म्हणजे शेतीचा विकास झाला असं नाही. फक्त सुशिक्षितांचा विकास झाला म्हणजे अशिक्षितांचा झाला असं नाही. फक्त पुरुषांचा विकास झाला म्हणजे स्त्रियांचा विकास झाला असं नाही. तर विकासामध्ये समतोल असला पाहिजे. त्याचं एक मी साधं उदाहरण देतो की आपला एक हात सुजलेला आहे. आपण सगळ्यात सांगतो आता माझी प्रकृती सुधारत चालली आहे, एक हात आता सुजला. ती सूज आहे, ती डेव्हलपमेंट नाही. सूज ही सूजच असते. जेव्हा तुमचे सर्व अवयव मोठे होतील तेव्हा तुमची ताकद किंवा तुम्ही खऱ्या अर्थाने सुदृढ झाला असं म्हणता येईल. जेव्हा अर्थव्यवस्थेतली सर्व क्षेत्रे ही विकसित होतील त्यावेळी खऱ्या अर्थाने तुमच्या देशाचा विकास झाला असं आम्हाला मानता येईल. त्याशिवाय आम्हाला विकास झाला असं म्हणता येणार नाही. म्हणजे आमच्या विकासामधलं हे जे असंतुलन आहे, हे संतुलन या ठिकाणी जे बिघडलेलं आहे ते सुधारण्याचं आव्हान आमच्यासमोर आहे. मुलींची संख्या इथं जास्त आहे म्हणून मला एका गोष्टीचा उल्लेख त्यांची माफी मागून मी करतो. मी आता असं म्हटलं की स्त्री आणि पुरुष यांना सारखा दर्जा दिला पाहिजे, मान्य आहे, 100% मान्य आहे की स्त्रियांना आणि पुरुषांना समान दर्जा प्राप्त झाला पाहिजे. पण त्या दृष्टीने सरकार प्रयत्न करते. सध्या स्त्रियांसाठी भरपूर स्कीम्स शासनाच्या आहेत. स्त्री सबलीकरण आहे स्कीम. पण मित्रांनो, मुलींना मला एक गोष्ट सांगायची आहे की स्त्रिया सबल होत असताना कुटुंब व्यवस्था दुर्बल होणार नाही याची काळजी. आज काय झालंय, स्त्रिया सबल होत आहेत आणि कुटुंब व्यवस्था दुर्बल होत चालली. स्त्रिया नोकरीला चालल्या, पुरुष नोकरीला चालले, घरातली माणसं सांभाळणार कोण? त्यामुळे वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली. कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली. त्यामुळे स्त्रियांनी नोकरी करण्याविषयी आपलं काही ऑब्जेक्शन नाही, पण आपण घर पण सांभाळलं पाहिजे. कारण स्त्री आणि पुरुष हा भेद निसर्गाने केलेला आहे. निसर्गाने ही सर्व विभागणी करून दिली, आम्ही नाही. किंवा असं कुठल्याही पुस्तकात लिहिलंय का स्त्रीने स्वयंपाक करावा, पुरुषांनी स्वयंपाकात जेवण्यापुरतं जावं, असं काही लिहिलंय कुठल्या पुस्तक? ती निसर्गाने केली सर्व विभागणी. पण इथे आता उलट झालं. म्हणून मी मुलांना नेहमी सांगतो की तुम्ही आता स्वयंपाक करायला शिकलं पाहिजे. कारण मुली नोकरीला जाणार, तुम्हाला नोकऱ्या नाहीत, मग तुम्ही करणार काय? मुलांनो, या ठिकाणी आपण सुद्धा अधिक स्किल मिळवून नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याशिवाय ही गोष्ट स्थिर होणार नाही. म्हणून स्त्री सबलीकरण करताना याही गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असं माझं मत आहे. हे तुम्हाला सर्वांनाच मान्य असेल असं नाही. त्यानंतर एक दोन मुद्दे फक्त मी सांगणार, जास्त तुमचा वेळ घेणार नाही. मला माहिती आहे 45 मिनिटाचा तास असतो. त्यामुळे एका महत्वाच्या गोष्टीचं की सद्यस्थिती जी आम्हाला दिसते की आमच्या देशामधला जो भ्रष्टाचार आहे, जी लाचलुचपत आहे, जी दप्तर दिरंगाई आहे, शासनाचे जे धोरण आहेत त्याच्यावर मी थोडंसं बोलणार आहे. भ्रष्टाचाराविषयी आता काही फार बोलण्यासारखं राहिलं नाही. जिथे जाईल तिथं भ्रष्टाचारच आहे. भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही दिसत नाही आम्हाला. असं एकही क्षेत्र नाही की जिथं भ्रष्टाचार नाही. एखाद्याने मला सांगावं की सर इथं भ्रष्टाचार नाही आहे. कोण सांगणार? असेल तर प्लीज मला सांगा, माझ्या ज्ञानात भर पडेल. असं एकही क्षेत्र नाही की जिथे भ्रष्टाचार नाही. मंदिरात सुद्धा भ्रष्टाचार आहे. तुम्हाला दर्शन घ्यायला पैसे द्यावे लागतात, जास्त दिले की तुम्हाला लगेच दर्शन मिळतं. भ्रष्टाचार आहेच. मंदिरातला तिजोऱ्या फोडणारे लोक निर्माण झालेत आता. पूर्वी
लोक बँका नव्हत्या तेव्हा मंदिरात पैसे ठेवायचे, कारण मंदिरातले पैसे कोण चोरत नव्हतं. आता ती अवस्था राहिलेली आहे. म्हणजे मंदिरापासून स्वर्गात काय मला माहित नाही, पण तिथपर्यंत भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार सर्व क्षेत्रामध्ये आहे. त्याचं एक मी थोडं एक साधी एक गोष्ट छोटी सांगतो, मी तुम्हाला कंटाळून ह्या उद्देशातला, की एका राज्यामध्ये एक कोतवाल नेमलेला असतो, तो फार पैसे खात असतो. राजाकडे तक्रारी जातात की तो फार पैसे खातो. मग राजाला असं वाटतं की ह्याला असं खातं द्यावं की तिथे त्याला पैसेच खाता येणार नाहीत. मग असं कुठलं खातं आहे? तर राजाने त्याला सांगितलं की तुम्ही फक्त समुद्राकाठी बसायचं आणि किती लाटा येतात तेवढ्या मोजायच्या, बाकी काही काम नाही तुम्हाला. राजाला वाटलं आता कसा पैसे खातो बघू. पण तो कोतवाल होता. पैसे काही त्याला चांगली सवय आयडिया माहित होत्या. तो समुद्राकाठी बसला आणि सर्व होडीवाले होते, त्यांना सांगितलं होड्या आत घालायच्या नाहीत, कारण लाटांची संख्या वाढते, त्यामुळे मला नोंद करावी लागते, माझे कागद वाढतात. बसायला पैसे घ्या पण जाऊ द्या. होत झाले, पैसे द्यायला सुरुवात झाली, लाच घ्यायला सुरुवात झाली. म्हणजे आम्ही भारतीय लोक इतके हुशार आहोत. भारतीय विशेषतः कितीही कायदे करा, काहीही करा, आम्ही पाकिटातून पैसे न घेता ड्रॉवरमध्ये टाकायला होतो. आता ऑनलाईन असले तरी वेगळ्या पद्धतीने टाकायला होतो, की ज्यामुळे कुणाला काही कळू नये. अशा दुसऱ्याच्या नावावर आपण कुठल्या युक्त्या करू, एवढ्या युक्त्या का समजतात मला हेच कळत नाही. ह्यात जर इतर क्षेत्रामध्ये युक्त्या केलं तर देश लवकर विकसित होईल. पण आमच्या देशातला भ्रष्टाचार प्रचंड झालाय. रोज वर्तमानपत्रामध्ये एक प्रकरण आहे, आणि या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे राज्यकर्ते आहे. त्याच्यापेक्षा दुर्दैव काय की आज आपण पाहतो की याचा भ्रष्टाचार झाला, त्याचा झाला, मग उद्या त्याच्यावर एक समिती, त्याच्यावर पुन्हा समिती, त्या समितीचा अहवाल येईपर्यंत पुढचा भ्रष्टाचार, पुढच्या गोष्टी सगळ्या घडलेल्या असतात. ही गोष्ट फारशी शोभनीय नाही की आपल्यासारख्या देशामध्ये एवढा प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार होणं, लाचलुचपत घेणं, दप्तर दिरंगाई, कुठे गेल्यानंतर काम लगे होईल असं नाहीच. कुठेही जावा की थोड्या वेळाने या, तुम्हाला सारखं 2-3 हेल्पट गेलं, तुम्ही हे 100 रुपये घ्या पण माझं काम करायला, आणि मग लगेच काम होतं. ह्या ज्या सवयी लागलेल्या आहेत आपल्याला, या सवयीमुळे आमच्या देशाचा जो विकास आहे तो विकास होण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. म्हणून माझ्या सर्व तरुण मित्रांना माझं एक नम्र आवाहन आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेपुढची ही जी आव्हानं आहेत, ते आव्हानं आपण समर्थपणे पेलावीत आणि भारताला पुन्हा एकदा सामर्थ्यवान राष्ट्र बनवून द्यावं, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून मी सर्वांना धन्यवाद देतो. विशेषतः एवढ्या मोठ्या महाविद्यालयात, एवढ्या मोठ्या संस्थेत मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल संस्थाचालकाचे, प्राचार्य, इतर त्यांचे सहकारी आणि सर्वांचे आभार मानतो. आणि तुम्ही वर्गाप्रमाणे इथेही शांत राहिलात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. आपण अतिशय सोप्या आणि अभ्यासपूर्ण भाषेमध्ये आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही आपले अत्यंत ऋणी आहोत. यानंतर महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त करावे. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार, शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीलदेवी साळुंखे, रामकृष्ण परमहंस, श्री स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीस सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आज आपल्या महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने या विषयी या ठिकाणी व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि त्या व्याख्यानासाठी ज्यांनी आत्ताच आपलं विवेचन या विषयावरती मांडलं, असे या विषयातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय प्राध्यापक प्रमोद शहा सर, जे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ आहेत, तथा ते माजी उपप्राचार्य आहेत KN भिसे महाविद्यालय कुरुडवाडी. आणि सरांची जी एक ओळख
तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. सर, जे तुम्हाला गुरु म्हणून लाभलेले आहेत, आपले प्राध्यापक डॉक्टर मारुती लोंढे सर यांचे गुरु आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या IPSCचे प्रमुख डॉक्टर मंगेश भोसले सर, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर लोंढे सर, सर्व गुरुवर्य, विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आताच सरांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि त्याच्यासमोरील जे आव्हानं आहेत त्याविषयी सखोल मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केले. आणि ते मार्गदर्शन चालू असताना माझं सर्व विद्यार्थ्याकडे अतिशय बारकाईने लक्ष होतं की अर्थशास्त्र चालू आहे ना, आपलं अर्थशास्त्र काय चालू आहे. बरोबर आहे. आता ज्यावेळेस विषय तुमच्या समोर आला की भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, मला सांगा, या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही कोणी जबाबदार आहात का नाही? आहात. प्रत्येक जण आहात. निश्चित आहात. बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की या अर्थव्यवस्थेसाठी मी स्वतः देखील कारणीभूत आहे. बरोबर आहे. आणि मग सरांनी आता आपल्या देशासमोरील जे काही आव्हानं आहेत, कशा पद्धतीची आपली आर्थिक परिस्थिती आहे, GDP नुसार लोंढे सरांनी सांगितलं की देश आता कुठल्या नंबरला जातोय, आपली प्रगती कशा पद्धतीनं चालू आहे, जगात भारत सध्या कुठल्या लेवलला आहे, हे सर्व सांगितलं. आणि दुसरं, आपण ज्यावेळेस सरांचं ऐकत होतो त्यावेळेस परिस्थिती सुद्धा कशी गंभीर होत चालली आहे ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारण दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे, सामान्य लोकांना जगणं असह्य होत चाललंय. आणि इकडं मात्र आपण अर्थव्यवस्था जी आहे आपली वेगानं पुढे जाते. ही कुठंतरी कॉन्ट्रोवर्सी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मी मगाशी सरांशी बोलत होतो, बँक मॅनेजर जे आहेत, काल त्यांच्या बरोबर चर्चा करत असताना आज RBIची काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीनं तिथून पैसा काढला जातोय, म्हणजे ज्या RBI मुळे मागे जी आर्थिक मंदी आली होती त्या आर्थिक मंदीमध्ये भारत त्या ठिकाणी तरला, सक्षम पद्धतीनं त्या ठिकाणी उभा राहिला, जे की बऱ्याच देशाला त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली. आज तीच परिस्थिती आपण पाहतोय, तर आज RBI सुद्धा आपली धोक्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळे एकंदरीत पुढं देखील हे संकट, मंदी वगैरे आली तर त्याचं प्रोटेक्शन आपलं कशा पद्धतीनं होईल, हा सुद्धा प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी भेडतो. ठीक आहे, ही आव्हानं देशाच्या समोरची आहेत. आता आपण काय करूया, आपलं अर्थशास्त्र आपण कसं शिकतोय, कशा पद्धतीनं आत्मसात करतोय आणि आपलं अर्थशास्त्र काय म्हणतंय याच्याविषयी पहिल्यांदा चर्चा करूया. आता आपलं अर्थशास्त्र म्हणजे काय? आपलं पण आर्थिक गणित आहे ना. बरोबर आहे. आपल्याला घरून पॉकेट मनी मिळतो. बरोबर आहे. आपलं आर्थिक नियोजन असतं. आज जिओचं एवढं रिचार्ज मारायचं, आज आपला डेटा पॅक काय 1.5 GB आहे, संपत आलाय, आता आपल्याला रिचार्ज मारावं लागेल, नाहीतर दिवसभर आपल्याला पुरणार नाही. किंवा एखाद्या मित्राचा मैत्रिणीचा वाढदिवस आहे, त्याला गिफ्ट द्यायचंय, त्या ठिकाणी खर्च करायचा आहे. ठीक आहे. किंवा आपल्या घरी तुमच्यावर काही एखादी जबाबदारी आहे, त्या ठिकाणी काही खर्च करायचा आहे. आता तुम्ही अर्थशास्त्र शिकताय का सगळेजण? शिकताय ना. बर, मग या ज्या अर्थशास्त्राच्या ज्या कन्सेप्ट आहेत, जे अर्थशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, त्याचं ऍप्लिकेशन आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात किती करायचा प्रयत्न करतो? जसं सरांनी सांगितलं की तुमची पत निर्माण झाली पाहिजे. बरोबर आहे. आता कर्ज कशा पद्धतीनं दिले जातात, कसे बुडवले जातात, सध्या तरी एक फॅशनच निघाली सर की कर्ज घ्यायचं, OTS करायचं, विषय मिटवून टाक. दुसरं कर्ज घेताना जाऊ द्या, माझ्या नावानं नाही भेटलं तर आई आहे, भाऊ आहे, बहीण आहे, अशी ही सायकल करत जायची. पण हे करत असताना आपण किती
म्हणजे देशाला कुठल्या खाईत घालतोय किंवा स्वतःला देखील आपली स्वतःची पत किती कमी होते आणि उद्या भविष्यात आपल्यासमोर किती मोठं आव्हान उभं राहणार आहे हे आपल्याला अर्थशास्त्रात सांगितलेलं आहे, पण ते आपण बघत नाही, त्याचा विचार करत नाही, किंवा आपल्या घरी देखील अशा पद्धतीची परिस्थिती चालू झाल्यानंतर त्याच्याविषयी मार्गदर्शन करत नाही. जे की आपण अर्थशास्त्राचे विद्यार्थी म्हणून हे आपलं नियोजन करण्यासाठी या विषयाचा वापर आपण केला पाहिजे. एखादं कर्ज घ्यायचंय, एखाद्या ठेवी ठेवायच्यात, तुम्ही विद्यार्थी म्हणून शिकत असताना जे काही तुम्हाला पॉकेट मनी मिळतो त्या पॉकेट मनी मधून आपल्या डोक्यात फक्त खर्च करायचा एवढाच विषय असतो. आपल्या डोक्यात कुणाचे असं येतं का थोडे पैसे शिल्लक ठेवावे, त्याची सेव्हिंग करावी, ते बँकेमध्ये डिपॉझिट करावे, त्याच्यावरून काहीतरी व्याज येईल किंवा त्याच्या माध्यमातून काहीतरी आपलं अर्निंग जे आहे ते वाढवावं. कारण शेवटी अर्थव्यवस्था कशावर डिपेंड आहे? मला वाटतं जीडीपीवरच, बरोबर आहे. मग हा जीडीपी काय तुमचं उत्पन्न वाढल्याशिवाय वाढणार आहे का? अजिबात वाढणार. मग ह्या ज्या आपल्या छोट्या छोट्या कृती आहेत ज्याच्यातून आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्यात, आत्मसात करायच्यात, त्या जर आपण आत्मसात केला तर निश्चित याच्यामध्ये फरक पडेल का हो? 100% पडेल, लक्षात असू द्या. कारण आता अशी परिस्थिती आलेली आहे की लक्ष न देणे हा सगळ्यात मोठा प्रकार चालू झालाय. आपल्या आर्थिक व्यवहार जे घरातले आहेत, आईवडिलांचे आहेत, आपले आहेत, आपण शिकतोय पण सोयीस्कर त्या ठिकाणी दुर्लक्ष करतो. समजा एखादी गोष्ट आहे, एखाद्या गोष्टीसाठी कर्ज लागतंय, मग त्याचं फेडायचं कशा पद्धतीचं नियोजन आहे, उत्पन्नाचे सोर्सेस काय आहेत, आपण ते घेतोय ते योग्य आहे का, पुन्हा त्याची परतफेड वेळेवर होते का? आपल्याला काय फक्त आपला पॉकेट मनी मिळाला, खर्चायला पैसे मिळाले, संपला. आपण ह्याच्या व्यतिरिक्त विचार करतो का? करत नाही. पण हे अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो, लक्षात असू दे. कारण जर आपण आपली आर्थिक परिस्थिती बदलायचा प्रयत्न करत असतो, नक्की तुम्ही शिकून नोकरदार होणार आहेत, ठीक आहे, होणार आहेत पुढे तुमची परिस्थिती, पण आज जे तुमच्या हातात आहे, ज्या गोष्टीनं तुमचीच सुबत्ता त्या ठिकाणी येऊ शकते, विनाकारण तुमच्या घरात सुद्धा ह्या गोष्टी माहिती नसल्यामुळं कालच सर म्हणजे एक धक्कादायक मला माहिती मिळाली की जे बँकेत अकाउंट काढलेले आहेत, बरेचसे अकाउंट असे आहेत की अकाउंट काढले त्याच्यावर पैसे आहेत आणि त्या लोकांनी लक्षच दिलेलं नाही आणि ते आरबीआय सगळे पैसे आता स्वतःकडे घेत. याचा आकडा मला बँक मॅनेजरनी सांगितला की जवळपास 30 ते 40 कोटी रुपये इथल्या बँकांचे जातात. मी आकडा ऐकून म्हणजे विचार केल्यावर म्हणजे एवढे पैसे जर जात असतील तर म्हणजे किती लोकांचं अज्ञान आहे. लक्षात घ्या, म्हणजे आपल्यापैकी किती जणांचे अकाउंट घरच्यांचे असू शकतात, आपले आजी आजोबा आहेत, आई वडील आहेत, आपले स्वतःचे आहेत, मग ते अकाउंट वर्किंग मध्ये आहेत का, त्याच्यामध्ये किती बॅलन्स आहे, त्याचे व्यवहार चालू आहेत का, त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते, विचारताय का कोण तुमच्यापैकी? मला सांग, लक्ष देते का तुमच्यापैकी? कुणीही लक्ष देत नाही. मग याचा काय होतो परिणाम? विनाकारण तुमचे तिथे पैसे असलेले सुद्धा त्याच्याकडे जर लक्ष नसेल तर तो आर्थिक लॉस कुणाचा आहे? आपलाच आहे. ठीक आहे, पुन्हा लक्षात आल्यानंतर आरबीआय कडे असतात, तुम्ही ती प्रोसेस केल्यानंतर, पण ते लक्षात आल्यानंतरचा विषय, जर नाही आलं तर विनाकारणच आहे ना तो दंड. म्हणजे अशा सुद्धा गोष्टी, म्हणजे यासाठी आर्थिक हे लक्ष अतिशय काटेकोर पद्धतीनं त्या ठिकाणी असलं पाहिजे. काय व्यवहार चालू आहेत, प्रत्येक व्यवहाराकडे लक्ष असलं पाहिजे. चुकीचा वायपट खर्च होतोय, आपण लक्ष दिलं पाहिजे. आपलं जे अर्थशास्त्र सांगतोय त्याच्या हिशोबानं त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी वागायचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही एकदा करून बघा ही कृती, हे आचरणात आणायचं, आपण जाणीवपूर्वक आचरणात आणायचं आणि तुम्ही बघा त्याचा फरक काय पडत जातो. तुम्ही म्हणजे जे आपल्याला आई वडील असतील, वडीलधारी मंडळी असतील, ते प्रत्येक जण सांगतात की पैशानं पैसा लावला तर तो शिल्लक राहत असतो. ही एक कृतीच आहे, फक्त तुम्ही एकच गोष्ट करायची, जी शिल्लक आहे ते सेव्हिंग करत चाला. बघा तुम्हाला एक दिवसात काय किती फरक झाला, म्हणजे हळूहळू टप्प्याटप्प्यानं कसा फरक पडतोय हे तुम्हाला दिसत जाईल. आणि वायफट हा जो खर्च होणार आहे तो एखाद्या कृतीशील कामासाठी तुमच्या त्या ठिकाणी उपयोगी होऊ शकतो. हे एक साधं तत्व जर आपण आपल्या अंगीकारलं तर निश्चित एक दिवस ही आपली अर्थव्यवस्था सक्षम झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार. त्यामुळे हीच कृती आपण या ठिकाणी अंगी बाळगावी.
आज या अर्थशास्त्राच्या माध्यमातून कुठली आव्हानं आहेत, आपला त्यामध्ये काय रोल आहे, आपण काय केलं पाहिजे, अर्थशास्त्र कसं शिकलं पाहिजे, हे सगळं आपल्या समोर यावं म्हणून खास करून आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं या आपण व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. निश्चित सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं विवेचन या ठिकाणी केलं. त्याबद्दल सरांचं मी या ठिकाणी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्व देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपली या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. चुकून काही गुरुवार यांचे सत्कार करण्याचे राहिलेले आहेत, तर मी प्राचार्य सरांना विनंती करते की त्यांनी शहान सरांसोबत आलेले प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय कदम यांचे स्वागत करावे. यानंतर प्राध्यापक अभिमान ढाणे यांचा सत्कार ही देखील प्राचार्य सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर मारुती लोंढे यांना मी विनंती करते की त्यांनी IQAC कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर मंगेश भोसले सरांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. यानंतर अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर दयानंद हाके सरांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार मानावे. आज आपल्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभागामार्फत मार्गदर्शन पण व्याख्यान जे आहे हे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी आपले प्रमुख वक्ते जे आहेत प्राध्यापक प्रमोदजी शहा हे आमच्या विनंतीला मान देऊन या महाविद्यालयात आले आणि अतिशय उत्तमरित्या भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने जे आहेत, सर आम्ही याच्यावर व्याख्यान दिलं सरांनी. आम्ही इन्व्हायरमेंटचा पेपर शिकवताना सर इकॉनॉमिक्स इन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये 5G सांगतो. 5G काय आहे? जल, जंगल, जनावरे, जमीन, या 5 गोष्टी आहेत. त्याच्यावर जी काही नॅचरल रिसोर्सेस आहेत या नॅचरल रिसोर्सेसचा इकॉनॉमिक्सशी कसा संबंध आहे हा आम्ही जोडतो. त्याच अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण 4P जी सांगितले आहे. 4P मध्ये तुम्ही आपण सांगितलं की पॉप्युलेशन, पॉवर्टी, पॉलिटिशियन, प्राइस आणि पब्लिक एक्सपेंडिचर. अतिशय मार्मिक शब्दामध्ये त्यांनी हे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील जे आव्हाने आहेत ती आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या आव्हानाला आपण कसे सामोरे जाणार आहात आणि कशी ती आव्हानं आपल्याला पेलायची आहेत या संदर्भात आपले प्रमोदजी शहा सरांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. सर आमच्या विनंतीला मान देऊन आपण महाविद्यालयात आलात त्याबद्दल तुमचे आभार तर म्हणणार नाही मी, कारण सरांच्या विद्यार्थी आपले जे हेड आहेत इकॉनॉमिक्सचे ते त्यांचे विद्यार्थी आहेत, त्यामुळं आभार हे परक्याचे मानले जातात. आभार न मानता मी आनंद व्यक्त करतो आणि आपण विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल तुमचे सतश्री शुभनानं परत एकदा आनंद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आम्ही हा जो मार्गदर्शन पण व्याख्यान आयोजन केलं आणि सरांशी आम्ही परमिशन घ्यायला गेलो. सरांनी आम्हाला तात्काळ प्राचार्य जे आहेत आपले डॉक्टर संदीप देशमुख सर त्यांनी आम्हाला तात्काळ परमिशन दिलं आणि नियोजनामध्ये थोडीशी कसूर राहिली ह्या वेळेस. नेक्स्ट टाइमला आमच्याकडून राहणार नाही याची ग्वाही देतो आणि आपण आम्हाला या कार्यक्रम घेण्याला परमिशन दिली. आणि विद्यार्थ्याचं अर्थशास्त्र कसं असावं, इकॉनॉमिक्स जे आहे स्टुडंट इकॉनॉमिक्स जे आपलं कसं असायला पाहिजे, विद्यार्थ्याच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये अर्थशास्त्र कसं यूज केलं पाहिजे हे अतिशय मार्मिक शब्दामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सरांचं पुन्हा एकदा प्राचार्य साहेबांचं या ठिकाणी आनंद व्यक्त करतो. याचबरोबर IQAC विभाग प्रमुख जे आहेत आपले डॉक्टर मंगेश सर यांनी आपल्याला या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला येऊन जी शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आनंद व्यक्त करतो. तसेच भिसे महाविद्यालयाचे प्राध्यापक कदम सर जे प्रमोद शहा सरांसोबत आले तेही आमच्या कार्यक्रमास आले त्याबद्दल त्यांचेही आनंद व्यक्त करतो. कुंभार सर, गोविंदजी कुंभार सर हे अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहेत. ते अर्थशास्त्राचं व्याख्यान ऐकण्यासाठी या ठिकाणी आले आणि त्यांचेही आपण आनंद व्यक्त करतो. तसेच ढाणे सर जे आहेत अभिमान ढाणे
यांनीही आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून कार्यक्रमाला शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आनंद व्यक्त करतो. सूत्रसंचालन म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं सूत्रसंचालन केलं, अशी ही आमची विद्यार्थिनी निकिता माने हिचाही आनंद व्यक्त करतो. आणि एकंदरीत स्टाफ जो आहे आपल्या महाविद्यालयाचा, ज्यांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली, त्या सगळ्यांची मी या ठिकाणी आनंद व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, पण खूप शांत चित्ताने हे व्याख्यान जे आहे हे ऐकलेलं आहे आणि हे नक्कीच आपल्याला मार्गदर्शनपर भविष्य काळामध्ये खूप उपयोगाचं ठरणार आहे. आपलाही आनंद व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.